नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपली चालू आहे सिम्प्लिफाईडची एमसीक्यू सिरीज आणि राष्ट्रीय घडामोडी हा आपण चॅप्टर बघतोय। जानेवारी 2024 ते जून 2024च्या ज्या काही 6 महिन्याच्या राष्ट्रीय घडामोडी असतील सिम्प्लिफाईड मधील त्या आपण एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये जे आहे ते कव्हर करत आहोत आणि हा व्हिडिओ क्रमांक आपला 18वा असेल। याच्या आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेले नसेल तर नक्कीच बघून घ्या। प्रत्येक व्हिडिओमध्ये 12 एमसीक्यूज तुम्हाला दिलेले आहेत प्लस वन लाइनर सुद्धा महत्त्वाचे एमसीक्यू जे आहेत ते सुद्धा आपण दिलेले आहेत। तर आता सुरुवात करूया। तर ज्यांना कोणाला जेके टूरच्या पीडीएफ हवे असतील त्यांना लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही चेकआउट करू शकता। तर या व्हिडिओ सेशनमध्ये एकूण 12 प्रश्न असतील। प्रश्न त्याचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघत चला आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा। तर आता सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न असा आहे, डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजने डीजीटीआरने सोडियम सायनाइडवर कोणत्या प्रकारचे शुल्क लागू करण्याची शिफारस केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अँटी डंपिंग शुल्क। तर डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजने सोडियम सायनाइड वरती अँटी डंपिंग शुल्क लागू करण्याची शिफारस आहे ती केलेली आहे। स्पष्टीकरण बघूया। डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीजने चीन, युरोपियन युनियन, जपान आणि कोरिया येथून आयात केलेल्या सोडियम सायनाइडवर अँटी डंपिंग शुल्क लागू करण्याची शिफारस जी आहे ती केलेली आहे। कशावरती? सोडियम सायनाइड वरती। लक्षात ठेवा, सायन्सशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे आणि इको मध्ये जर तुम्ही कृषी हा चॅप्टर करत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अँटी डंपिंग शुल्क वगैरे सगळ्या गोष्टी येतील, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, सेंट्रल कोलफील्ड लिमिटेडने कोणत्या टॅगलाईनसह आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फ्युलिंग सस्टेनेबल ग्रोथ। तर सेंट्रल कोलफील्ड लिमिटेडने फ्युलिंग सस्टेनेबल ग्रोथ या टॅगलाईनसह आपल्या नवीन लोगोचं अनावरण केलेलं आहे। तर स्पष्टीकरण बघा, सेंट्रल कोलफील्ड लिमिटेडने फ्युलिंग सस्टेनेबल ग्रोथ या टॅगलाईनसह आपल्या नवीन लोगोचे अनावरण केले आहे। सीसीएल म्हणजे सेंट्रल कोलफील्ड लिमिटेड झारखंडमध्ये स्थित एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपनी आहे। सीसीएल कोल इंडिया लिमिटेडच्या 11 पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांपैकी एक आहे आणि सीसीएल ही मिनिरत्न श्रेणी 1 दर्जा प्राप्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम कंपनी आहे। तर ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर फ्युलिंग सस्टेनेबल ग्रोथ सेंट्रल कोलफील्ड लिमिटेड लक्षात ठेवा आणि सीसीएल जी आहे ती मिनिरत्न श्रेणी 1 या दर्जाप्राप्त केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम कंपनी आहे आणि सीसीएल जी आहे ती कोल इंडिया लिमिटेडच्या 11 पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांपैकी एक कंपनी आहे आणि सीसीएल कुठे आहे? झारखंडमध्ये स्थित आहे, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, फणीगिरी बौद्ध स्थळावर किती शिशाची नाणी सापडली आहेत? आता राज्यसेवा करत असेल त्याच्याशी रिलेटेड करंट प्राचीन इतिहासाशी रिलेटेड करंट अफेअर प्रश्न आहे। तर फणीगिरी बौद्ध स्थळावरती एकूण 3730 शिशाची नाणी जे ते सापडलेली आहेत। तर स्पष्टीकरण बघा, तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील फणीगिरी बौद्ध स्थळावर 19 मार्च 2024 रोजी 2 फूट खोलीवर 16.7 सेंटीमीटर व्यासाचे आणि 15 सेंटीमीटर उंचीचे मातीचे भांडे सापडले, ज्यामध्ये 3730 शिशाची नाणी जी आहेत ती सापडलेली आहेत। म्हणजे आता एक लक्षात ठेवा, फणीगिरी बौद्ध स्थळ कुठे आहे? तर ते आहे तेलंगणा राज्यामध्ये, तेलंगणा राज्यातील सूर्यापेट या जिल्ह्यामध्ये फणीगिरी बौद्ध स्थळ आहे। तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। तर इथं शिशाची नाणी जी आहेत ती सापडलेली आहे। ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, स्मार्ट फार्म प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्रगत संगणक विकास केंद्र सीडॅक। तर ही स्मार्ट फार्म प्रणाली जी आहे या सीडॅक म्हणजे प्रगत संगणक विकास केंद्राने जे आहे ते विकसित केलेले आहे। स्पष्टीकरण बघा, प्रगत संगणक विकास केंद्राच्या तिरुवनंतपुरम कार्यालयाने स्मार्ट फार्म प्रणाली विकसित केलेली आहे। कुठल्या कार्यालयाने? तिरुवनंतपुरम कार्यालयाने स्मार्ट फार्म प्रणाली जी आहे ती विकसित केलेली आहे। ही प्रणाली शेतकऱ्यांना किफायतशीर पद्धतीने त्यांच्या कृषी कार्य नियोजित करण्यात मदत करते। ही स्मार्ट फार्म प्रणाली जी आहे ही शेतकऱ्यांना किफायतशीर पद्धतीने त्यांच्या कृषी कार्य नियोजित करण्यासाठी काय करते? मदत करते, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने कोणत्या प्रणालीच्या विकासासाठी बीईएल सोबत करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंडिजिनस ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम। तर भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने इंडिजिनस ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम विकासासाठी या प्रणालीच्या विकासासाठी बीईएल सोबत करार केला आहे। स्पष्टीकरण बघा, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने बीईएमएल ने इंडिजिनस ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टम ITCMS विकसित करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे बीईएल सोबत सामंजस्य करार केला आहे। TCMS ट्रेनमध्ये विविध प्रणालीमध्ये नियंत्रण आणि देखरेख समन्वयित करण्यासाठी काय करते? मदत करते। तर हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6, अहोबिलम श्री नरसिंह स्वामी मंदिरातील पुरुवेता उत्सव कोणत्या राज्याने राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. तर अहोबिलम श्री नरसिंह स्वामी मंदिरातील परुवेता उत्सव आंध्र प्रदेश राज्याने राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे. स्पष्टीकरण बघा, आंध्र प्रदेश सरकारने अहोबिलम श्री नरसिंह स्वामी मंदिरात साजरा केला जाणारा परुवेता उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे. अहोबिलम येथील वन विभाग आणि श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी देवस्थानम यांनी नल्लमला जंगलात मंदिरात येणाऱ्या पर्यटकांवरती काही निर्बंध देखील इथं लादलेले आहेत. तर आंध्र प्रदेश सरकारनं अहोबिलम श्री नरसिंह स्वामी मंदिरात साजरा केला जाणारा हा पुरुवेता उत्सव राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे. तुम्हाला असं सुद्धा विचारतील पुरुवेता उत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर तुमचा आन्सर असलं पाहिजे आंध्र प्रदेश. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, ऑप्टी ड्रॉप प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर प्लॅटफॉर्म CCAMP. तर ऑप्टी ड्रॉप प्लॅटफॉर्म जो आहे हा सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर प्लॅटफॉर्म CCAMP या संस्थेने विकसित केलेला आहे. स्पष्टीकरण बघा, बेंगळुरू मधील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर प्लॅटफॉर्मने ऑप्टी ड्रॉप हे नवीन प्लॅटफॉर्म विकसित केले आहे जे पेशींचा अभ्यास करणे सोपे आणि स्वस्त करते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, बेंगळुरू मधील आहे ही सेंटर फॉर सेल्युलर मॉलिक्युलर प्लॅटफॉर्मनं ऑप्टी ड्रॉप हे नवीन प्लॅटफॉर्म विकसित केले आहे जे पेशींचा अभ्यास करणं काय करतं, सोपं आणि स्वस्त करतं. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8, परमवीर चक्र उद्यानचे उद्घाटन कोणत्या राज्यपालांनी केले, तर याचे योग्य उत्तर आहे आर्यन रवी. तर परमवीर चक्र उद्यानाचं उद्घाटन आर्यन रवी या राज्यपालांनी केलेलं आहे. स्पष्टीकरण बघा, तामिळनाडूचे राज्यपाल आर्यन रवी यांनी 30 मार्च 2024 रोजी तांबरम येथील कांची महास्वामी विद्या मंदिरात परमवीर चक्र उद्यान आणि ऐक्यम प्रदर्शनाचे उद्घाटन केले. ठीक आहे. तर आर्यन रवी जे ते तामिळनाडूचे राज्यपाल आहेत, त्यांनी 30 मार्च 2024 रोजी तांबरम येथील कांची महास्वामी विद्या मंदिरात परमवीर चक्र उद्यान आणि ऐक्यम प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यामध्ये 21 परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांचे काय करण्यात आलेले आहेत, पुतळे बसवण्यात आलेले आहेत. तर याचं उद्घाटन जे आहे ते तामिळनाडूचे राज्यपाल आर्यन रवी यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9, एक वाहन एक फास्टॅग हा नियम कधीपासून लागू झाला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 2024 पासून. तर एक वाहन एक फास्टॅग हा नियम 1 एप्रिल 2024 पासून जो आहे तो लागू झालेला आहे. स्पष्टीकरण बघा, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा एक वाहन एक फास्टॅग हा नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू झाला आहे. यानुसार एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडता येणार नाहीत. लक्षात ठेवा. आणि फास्टॅग ही भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली आहे. ठीक आहे. तर हा एक वाहन एक फास्टॅग हा नियम जो आहे हा 1 एप्रिल 2024 पासून लागू झाला आणि यानुसार एका वाहनाला एकाहून अधिक फास्टॅग जोडता येणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि फास्टॅग जे आहे ती भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन काय आहे, प्रणाली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, कच्चातीवा बेटावरून कोणत्या दोन देशांमध्ये वाद निर्माण झाला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका. तर कच्चातीवा बेटावरून भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. स्पष्टीकरण बघा, कच्चातीवा बेटावरून भारत आणि श्रीलंका यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मात्र हा विवाद 1921 पासून जो आहे तो चालू होता. हे बेट भारताने 1974 मध्ये श्रीलंकेला देऊन टाकलं होतं. हे बेट रामेश्वरमच्या ईशान्येस भारतीय किनारपट्टीपासून सुमारे 33 किलोमीटर अंतरावरती आहे. बेटावरील एकमेव रचना म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीचे कॅथोलिक तीर्थस्थान हे सेंट अँथनीचं चर्च आहे. बेटावर पिण्याच्या पाण्याचा कोणताही स्रोत नसल्याने ते कायमस्वरूपी वस्तीसाठी योग्य नाही. तर अशा या कच्चातीवा बेटावरून भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आता वाद निर्माण जो आहे तो झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11, वाईकोम सत्याग्रहाच्या शताब्दीच्या निमित्ताने भारताने कोणत्या महत्त्वाच्या चळवळीला मानलेलं आहे, तर याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे अस्पृश्यता आणि जातीय दडपशाही विरुद्धचा संघर्ष. तर वाईकोम सत्याग्रहाच्या शताब्दीच्या निमित्ताने भारताने अस्पृश्यता आणि जातीय दडपशाही विरुद्धच्या संघर्षाला महत्त्वाचं चळवळ जे आहे ते मानलेले आहे. स्पष्टीकरण बघा, वाईकोम सत्याग्रह हे अस्पृश्यता आणि जातीय दडपशाहीला आव्हान देणारी एक महत्त्वपूर्ण चळवळ होती जी 30 मार्च 1924 ते 23 नोव्हेंबर 1925 या काळात त्रावणकोर संस्थानामध्ये झालेली होती. ठीक आहे. तर वाईकोम सत्याग्रह ही अस्पृश्यता आणि जातीय दडपशाहीला आव्हान देणारी एक महत्त्वपूर्ण चळवळ होती जी 30 मार्च 1924 ते 23 नोव्हेंबर 1925 या काळामध्ये त्रावणकोर या संस्थानामध्ये झालेली होती. तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, NHPC ने जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन सोबत किती रकमेसाठी कर्जाचा करार केला आहे, तर याचे योग्य उत्तर आहे 1100 कोटी रुपये. तर NHPC ने जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन सोबत एकूण 1100 कोटी रकमेसाठी कर्जाचा करार जो आहे हा केलेला आहे.
तर बघा स्पष्टीकरण, NHPC ने राजस्थानमधील बिकानेर येथे 300 मेगावॅट सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन सोबत 20 अब्ज जपानी येन म्हणजे सुमारे 1100 कोटी रुपये कर्जाचा करार जो आहे हा केलेला आहे. हा करार कशासाठी केलेला आहे, तर राजस्थानमधील बिकानेर येथे 300 मेगावॅटचा सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन सोबत 20 अब्ज जपानी येन म्हणजे सुमारे 1100 कोटी रुपये कर्जाचा करार जो आहे हा NHPC ने केलेला आहे. तर लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे एकूण 12 प्रश्न आहेत. व्यवस्थित तुम्ही सारखे व्हिडिओ झालेले बघत चला म्हणजे तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ते होऊन जाईल. चॅनल नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला JK टूरच्या PDF हवे असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. तिथून तुम्ही डायरेक्टली PDF जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.